ओम साईराम मैत्रिणींनो, घे भरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आज आपण तयार 13 उंचीचा ब्लाऊज रेडी करणार आहोत। याची तयार उंची आहे 13 प्लस आपण 1 इंच घेतलेली आहे, म्हणजे 14 इंचावरती घेतलेली आहे। ह्याचं शोल्डर घेतलेलं आहे आपण 5 इंचावरती आणि ह्याचा मुंडा आपण घेणार आहोत 5.5 इंचावरती। 32 छातीच्या मापाचं हे ब्लाऊज आहे। ह्याची ह्याची चौथा भाग आहे 8 इंच 8 चौक 32। आता ह्याचा आपण पहा गळ्याची रुंदी जी आहे ती घेणार आहोत 2 इंचवरती। 2 इंच गळा रुंदी घ्यायची आहे आणि गळ्याची उंची तयार आहे 9.5 इंच प्लस आपण त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत, म्हणजे 10 इंचावरती घेणार आहोत। खालच्या साईडने हे पहा, आपल्याला गळा रुंदी जी आहे ती 3 इंचावरती घ्यायची आहे। छोट्या साईजचं ब्लाऊज असल्यामुळे आपण 3 इंचावरतीच गळा रुंदी घेणार आहोत। दोन्ही साइडचे जे पॉइंट आहेत ते आपल्याला आता अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत। ह्याची नेक डिझाइन तयार करणार आहोत आपण। आता हे पहा, 3 पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे। वरच्या साईडला 2.5 इंच, त्याखाली 2 इंच आणि परत 2 इंचावरती अशा हिशोबाने आपल्याला इथे मार्क करून घ्यायचं आहे। वरती अर्धा इंच जे आहे ते आपलं शोल्डरच्या फिटिंगमध्ये जाणार आहे। 3 पार्ट्समध्ये आपण हे डिवाइड केलेलं आहे 2-2 इंचावरती। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला अर्धा इंच आतल्या साईडला आणि अर्धा इंच बाहेरच्या साईडला अशा हिशोबाने हे मार्क करून घ्यायचं आहे। या साईडला अर्धा इंच आतमध्ये आलो आपण, जी लाईन मारून घेतली होती त्यावरती, आणि बाहेरच्या साईडलाही अर्धा इंच अंतरावरती आपण गेलेलो आहे। नाही जमलं तर अर्धा इंच असं मार्क करून घ्या आणि अशा पद्धतीने हे नेक डिझाइन ड्रॉ करून घ्यायची आहे तशी हलक्या हाताने प्रेस करून घ्यायची। दोन्ही साईडलाही उमटवून येणार आहे। आता मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही एकमेकांवरती ठेवून घ्यायचं आहे आणि कमरेच्या साईडला पहिले शिलाई देऊन घ्यायची आहे व्यवस्थित अशी। दोन्ही साईडने कपडा सरळ पकडायचा आणि अशी कमरेची पट्टी ही जी आहे ती अस्तर आणि मेन फॅब्रिकची ती जोडून घ्यायची आहे। ही पहा, अशा पद्धतीने जोडून झालेली आहे। आता आपल्याला जसं आपण नेक ड्रॉ केला होता त्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे व्यवस्थित अशी। जसं ड्रॉ केलेलं आहे त्याच पद्धतीने पूर्ण व्यवस्थित अशी मशीन जी आहे ती आपण कपडा फिरवत व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। लक्षात ठेवा, अर्धा इंच डिझाइन जी आहे ती आपण जी 2 आणि 3 पॉईंटवरती जी रेषा सरळ देऊन घेतली होती त्याच्या अर्धा इंच आत आणि अर्धा इंच बाहेर अशा हिशोबाने तुम्हाला मार्क करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही अशी डिझाइन तयार करायची आहे। आता लेटेस्ट जी हाफ सर्कलमध्ये डिझाइन आलेली आहे त्याच पॅटर्नमध्ये आहे, पण थोडासा वेगळा लुक देण्याचा प्रयत्न केलेला आहे। डिझाइन आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एक छोटीशी कमेंट नक्की करा। खूप मेहनतीने व्हिडिओ बनवावे लागतात, व्हिडिओ पाहतात पण लाईक शेअर सबस्क्राईब कोणी करत नाही मैत्रिणींनो। प्लीज, खूप मेहनतीचे व्हिडिओ असतात हे, स्टिचिंगच्या व्हिडिओला खूप वेळ लागतो बनवायला। हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण आपण अशी ही जी डिझाइन जी आपण मार्क केली होती त्यावरती बरोबर अशी आपल्याला व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। शेवटपर्यंत शिलाई देऊन घ्यायची। जिथे कर्व शेप आहे तिथे सुई आतमध्ये ठेवून त्यानंतरच कपडा आपल्याला फिरवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने ही पहा, आपली अशी पूर्णतः शिलाई देऊन झालेली आहे। आता आतमधला जो एक्स्ट्राचा जो मेन फॅब्रिक आहे आपला, तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। नेकच्या साईडचा अर्धा इंच अंतर सोडायचं आहे आणि कट करून घ्यायचा आहे। आतमधला पूर्ण हा कपडा असा व्यवस्थितपणे आपल्याला सगळा असा कट करून घ्यायचा आहे। दोन्ही साईडचा अर्धा इंच अंतर हे कंपल्सरी ठेवायचंच आहे आपल्याला। हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण कपडा असा कट करून घ्यायचा। त्यानंतर त्याला ज्या साईडला कर्व शेप आहे थोडं अंतरावरती असं आपल्याला नॉच देऊन घ्यायचे आहेत। मध्ये नॉच दिले की एकदम गळ्याची जी फिनिशिंग असते ना ती खूप सुंदर येते। एकदम नेक डिझाइन तुम्ही जशी बनवलेली आहे सेम त्याच पद्धतीची तयार होते। जर याला मध्ये नॉचेस नाही दिले तर फिनिशिंग व्यवस्थित येत नाही आणि जिथे एकदम कर्व शेप आहे आतमध्ये गेल्यासारखा तिथे लास्टपर्यंत आपल्याला अशी नॉच देऊन घ्यायची आहेत। नवीन शिकणाऱ्यांसाठी एवढ्या डिटेलमध्ये सांगावं लागतं मैत्रिणींनो। हे पहा, अशा हिशोबाने आता पूर्ण आपले असे नॉच देऊन झालेले आहेत नेकला। आता ह्याला आपण सरळ करून घ्यायचं आहे। हातमध्ये हात टाकायचा आणि पलीकडच्या साईडचा कपडा आहे तो या साईडला करून घ्यायचा, म्हणजे ही आपली सरळ साईडला आलेली आहे। आता कमरेच्या साईडला आपल्याला एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे व्यवस्थित अशी। दोन्ही कपडा खालचा वरचा व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आणि अशी दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। चुन्या पडू द्यायच्या नाही आहेत, व्यवस्थित करायचं आहे। नेटचा कपडा आहे त्यामुळे मस्त अशी फटाफट डिझाइन ही रेडी झालेली आहे।
आता वरच्या साईडला जशी आपण डिझाईन रेडी केली होती तिचे पूर्ण आपल्याला असे नोक काढून घ्यायचे आहेत. तुम्ही कशाच्याही साहाय्याने त्याचे नोक अशी व्यवस्थित काढून घेऊ शकता आणि व्यवस्थित हाताने असं जुळवत त्याला सरळ अशी जशी डिझाईन बनवलेली आहे त्यावरती आपल्याला पूर्ण दाब शिलाई देऊन घ्यायची. एक वेळा तुम्हाला ह्याच्यावरती पायपिंग लावायची असेल तर तुम्ही पायपिंग पण लावू शकता. त्यावेळेस तुम्हाला कपडा सरळ करायचा नाही आहे. जी सरळ बाजू आहे त्याच बाजूने तुम्हाला अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. आणि जर असं तुम्ही दुमडवून घेणार असाल, लेस लावणार असेल तर तुम्हाला मग पलटी करून घ्यावं लागणार आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता जशी पूर्ण आपली डिझाईन होती त्या पद्धतीने आपण पूर्ण त्यावरती अशी एक शिलाई दाब शिलाई देऊन घेणार आहोत. हे पहा, ज्या साईडला कर्व आहे तिथे व्यवस्थित कपडा आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे, लक्षात ठेवायचं आहे. आधी पूर्ण त्याचे जे नोक आहेत आतमध्ये किंवा बाहेरच्या साईडला निघालेले आहेत ते व्यवस्थित सरळ असे करून घ्यायचे आहेत. त्यानंतरच त्यावरती आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. अशी डिझाईन बनवण्याची खूप सोपी पद्धत आहे ही खूप छान युनिक अशी ट्रेंडिंग डिझाईन आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपण करून घेतलेलं आहे नेकवरती. आता आपण शिलाई देऊन घेतलेली आहे. आता साईडला आपण मेन फॅब्रिक अस्तर जे बाकी होतं ते जॉईंट करून घेतलं, कट करून घेतला एक्स्ट्राचा कपडा. आणि या पद्धतीने पहा, आता आपण दोन्ही साईडला टक्स देऊन घेणार आहोत. 4 इंच टक्सची रुंदी आहे आणि 3.5 इंच टक्सची उंची आहे. डिपनेक असेल तेव्हा 3.5 इंच टक्स उंची घ्यायची आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला. दोन्ही साईडने व्यवस्थित अशी टक्स देऊन घ्यायचे आहेत आपल्याला. व्यवस्थित कपडा दुमडवू द्यायचा नाही आहे. हलक्या हाताने व्यवस्थित असं फिनिशिंग देऊन घ्यायची आहे. आता टक्स देऊन झाले. आता आपण याला कमरेच्या साईडला परत एक वेळा एक दाब शिलाई देऊन घेणार आहोत. त्याने फिनिशिंग एकदम मस्त दिसते. 1.5 इंच अंतरावरती दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. जिथे आपण टक्स दिलेले आहेत पहा तो कपडा खालीवर होऊ द्यायचा नाही, व्यवस्थित एकावर एक ठेवायचा आणि नंतर शिलाई देऊन घ्यायची आहे व्यवस्थित अशी. हे पहा, अशा पद्धतीने आपला हा नेकरे पूर्ण रेडी झालेला आहे. आता ह्याच्यावरती आपण लेस लावून घेणार आहोत. छोटी पातळ अशी लेस लावलेली आहे मी. तुम्हाला लेस नाही आवडत असेल तर तुम्ही पायपिंग लावू शकता. आणि दोन्ही नको हवे असेल तुम्हाला आहे याच्यावरतीच तुम्हाला 2 शिलाई देऊन घ्यायच्या आहेत. आधी आपण दाब शिलाई देऊन घेतली होती त्याच पद्धतीने त्याच्याच बाजूला 1.5 इंच अंतर सोडून आपण दुसरी शिलाई देऊन घ्यायची. जर तुम्हाला लेस आवडत नसेल तर, आणि लेस हवी असेल त्याने लुक सुंदरच येतो. ह्याच्यामध्ये अजूनही एक वेगळ्या पद्धतीची डिझाईन आहे, मी तुम्हाला ती नक्की दाखवेल. सेम हीच अशीच डिझाईन बनवणार आहोत आपण, पण ह्याच्यामध्ये थोडंसं काहीतरी चेंजेस करणार आहे. मला ती डिझाईन खूप आवडलेली आहे, मी ती नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. ही डिझाईन कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. एक छोटीशी तुमची कमेंट मला खूप उत्साह देते. एवढे व्हिडिओ बनवण्यासाठी खरंच खूप मेहनत असते, खूप कष्ट लागतात. एक लाईक करा, तुम्हाला लाईक करायला पैसे जात नाही. प्लीज आपलं जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हे पहा, अशा पद्धतीने जिथे कर्व शेप आलेला आहे तिकडे तुम्हाला व्यवस्थित अशी पूर्ण लेस लावून घ्यायची आहे. थोडं थोडं दुमडवून घ्यायचं. पातळ लेस असेल तर लावायला जास्त काही मेहनत लागत नाही. जाड लेस असेल तर तेव्हा बसवायला थोडासा टाईम जातो. हे पहा, अशा पद्धतीने पूर्णतः नेकला आपण अशी लेस लावून घेतलेली आहे. त्या पद्धतीने पहा, आपला हा पूर्ण नेक रेडी झालेला आहे. कसा वाटतो नेक पहा. ही आहे ब्लाऊजची फायनल डिझाईन आपली रेडी झालेली आहे. हा फायनल लुक आहे. कसा वाटला तुम्हाला हा ब्लाऊज, कसा नाही, नक्की एक छोटीशी कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एक छोटीशी कमेंट नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. बाय बाय.